या नभाने भुईला दान द्यावे अन मातीतून चैतन्य गावे, अशी कोणती पुण्य येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. असं व्यक्तिमत्व अर्थातच माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष माननीय सुरेशरावजी हळवणकर साहेब आपणास मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. सन्माननीय सुरेशरावजी हळवणकर साहेब. भारतीय जनता पार्टीचा एवढाच आवाज आहे, इकडे आवाज दिसत नाही. भारतीय जनता पार्टीचा जय भवानी, जय भवानी. भारतीय जनता पार्टीच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आणि परिसरातील व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये आपल्या समोर बरोबर 6 महिन्यापूर्वी एकदा मुख्यमंत्री होण्यापूर्वी देवेंद्रजी इचलकरंजीमध्ये आले होते. थोरात चौकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात विराट सभा होती आणि त्यांनी शब्द दिला होता. आणि देवेंद्रजीचा शब्द म्हणजे तो कुणी बदलण्याची ताकद नाही. एकदा दिला की ते शब्द पाळतात. तुम्ही राहुल आवाडेंना आमदार करा. डबल इंजिनच्या सरकारचा काय चमत्कार असतो, विकास असतो, ते दाखवून देऊन तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी इचलकरंजीला येईन. हा शब्द पाळणारे देवेंद्रजी फडणवीस आज आपल्या समोर आहेत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत आणि जनतेच्या मनामध्ये अलीकडच्या काळामध्ये देवा भाऊ या नावाने लाडक्या बहिणींच्या मध्ये भाऊ अशी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आपल्या राज्याचे नेते कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील या मंचावर उपस्थित, वय वर्ष 95 वर्षी सुद्धा एवढ्या ताकदीनं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित कल्लाप्पांना आवाडे दादांचं सुद्धा मी पहिल्यांदा स्वागत करतो. माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे, त्यांना तर जॉकपॉटच लागलाय. ते तर इतके वर्ष आमदार होते आणि पोरगाही आमदार झाला, त्यामुळे तर त्यांचा आनंद आवाडे साहेबांचा गगनात मावेना असं झाला. असे प्रकाशराव आवाडे, आपले संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेशाचे चिटणीस महेश जाधव, जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष राजवर्धन नाईक आणि विजय जाधव, चंदगडचे आमदार चंदगडहून आले. जेव्हा जेव्हा देवेंद्र येतात त्यावेळी शिवाजीराव तुमची उपस्थिती बाकी असते. जनादेश यात्रेला महाराष्ट्रात इचलकरंजीमध्ये शिवाजीराव होते आणि देवेंद्रजींनी ठाण्यामध्ये घोषणा केली हा चंदगडचा भावी आमदार आहे आणि हा भावी आमदार अपक्ष म्हणून निवडून आला महायुती असताना सुद्धा. असे शिवाजी पाटील, उपस्थित सारे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, बरोबर 6 महिने झाले. 23 नोव्हेंबर, काय राहुल आवाडेंना तारीख लकी आहे माहिती नाही, 23 नोव्हेंबरला मागच्या वेळा निकाल लागला होता, बरोबर आहे ना. ते आमदार झाले आणि बरोबर 23 मेला आज 6 महिन्यांनी देवेंद्रजी फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा विराट मेळावा होतो. मला समजत नाही, 6 महिन्यामध्ये 750 कोटी. मी 10 वर्ष आमदार होतो, आवाडे साहेब 20 वर्ष आमदार होतो. आवाडे साहेब आपल्याला जे जमलेलं नाही ते राहुलनी केलेलं आहे. आता काय चमत्कार आहे आणि काय चिकाटी आहे, किंवा देवेंद्रजींचं इतकं डबल तिबल प्रेम राहुलवर काय, याचा शोध घेण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेळ आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विकास करणारा मतदारसंघ इचलकरंजीचा म्हणून राहुल आवाडेंनी उत्तम काम केलेलं आहे. देवेंद्रजींना सांगलीला कार्यक्रम आहे, त्यानंतर दिल्लीला जायचं आहे. कार्यक्रम संध्याकाळी होता, वेळ बदलत होती, प्रचंड पाऊस होता आणि बरोबर देवेंद्रजी आल्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वरती इंद्र आहेत, त्या इंद्राला सुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं माझ्या कार्यकर्त्यांचं रक्षण कर. देवेंद्रजींचं ऐकण्यासाठी तुम्ही आलात.
दिलेला शब्द पाळणारे नेते महाराष्ट्रातले ते आहेत, याची मला जाणीव आहे. आणि म्हणून इचलकरंजीतल्या यंत्रमाग उद्योजकांनी काहीही काळजी करण्याची गरज नाही. देवेंद्रजींचं महाराष्ट्राचं स्वप्न आहे, महाराष्ट्र सोलरवर न्यायचं आहे. इचलकरंजी सुद्धा सोलर सिटी करण्यामध्ये देवेंद्रजी अग्रभागी होतील. आणि तुमचा आयुष्याचा दरवेळेला विजेची सवलत द्या, दरवेळेला विजेची सवलत द्या. माझा तर पराभव त्या वीज सवलतीमुळेच झाला. हे किल्ल्या टाकणारे पुढे बसलेत बाय, कानापुरे, कोष्टी सगळे. मी देवेंद्रला सांगत होतो अडचण आहे देवेंद्रजी, हे विजेचा प्रश्न सोडवा. त्यांनी सुधीर भाऊंना बोलवलं, म्हणले 750 कोटी लागतील. देवेंद्र म्हणजे तुम्ही आयुष्यभर काय अर्थमंत्री होणार आहे काय? आळवणकर सांगतात तो निर्णय करा. सुधीर भाऊ म्हणले की सुरेशराव, देवेंद्र काय कशालाच नाही म्हणत नाहीत. उद्या जर मी तुझ्या दारामध्ये एखादा झोळी घालून एखादा भिकारी आला तर तुझ्या बायकोला सांगून ठेव, तो राज्याचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, त्याला हाकलून काढू नको, अशी माझी स्थिती आहे आळवणकर. असं म्हणून अर्थमंत्र्यांची सुद्धा स्थिती झाली होती. पण तो निर्णय शेवटी केला. त्याची बिलं येईपर्यंत निवडणुकीचा निकाल लागायचा होता आणि आवाडेंना त्याचा जॅकपॉट लागला. आवाडेने म्हटले आता पुन्हा अण्णाच. बरोबर आहे ना, धंद्याला अण्णा असा त्यांनी काय चमत्कार केला. आणि म्हणून या गावाचा कायमचा विजेचा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि पुन्हा हा प्रश्न कांद्याच्या प्रश्नावर आमचं दिल्लीतलं सरकार गेलं, त्यामुळे विजेच्या प्रश्नावर सारखा इचलकरंजीतला प्रश्न अजन्म तुम्हाला सोडवण्याचा निर्णय देवेंद्रजींनी केलेला आहे. आणि देवेंद्र दिलेला शब्द पाळतील आणि इचलकरंजीकरांना न्याय देतील. आता फक्त मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की इचलकरंजीचे नगराध्यक्ष विक्रमी मतांनी मागच्या वेळा पहिल्यांदा नगराध्यक्ष अलका स्वामी झालेल्या होत्या, त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे. ही महानगरपालिका ज्या देवेंद्र फडणवीसांनी केली, तो इचलकरंजीचा कमळ चिन्हाचा पहिला महापौर हा इचलकरंजीचा करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शौमिका माडिक होते. आणि म्हणून इचलकरंजीचा नगराध्यक्ष असेल, कोल्हापूरचा महापौर असेल, इचलकरंजीचा महापौर असेल, या सगळ्यांना पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 ची पार्टी करूया, असा संकल्प या निमित्तानं करूया. आणि ते तुम्ही पूर्ण कराल अशी मला खात्री आहे. आणि तुमच्या वतीनं मी देवेंद्रजींना वचन देतो की आमचा कार्यकर्ता जीवाचं रान करेल आणि या सगळ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कमळ फुलवेल, हा विश्वास तुमच्या वतीनं देतो. आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हाळवणकर साहेब. आपल्या मनोगताद्वारे आपण व्यक्त केलं की राहुल आवाडे साहेबांनी हा कामाचा धडा कालवलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा विकास कामांचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट आहे. यानंतर